सोलापुरातील नगर भूमापन कार्यालयातील प्रलंबित काम करून देण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं खासगी इसमास रंगेहात पकडलंय। रऊफ शरीफ शेख असं त्याचं नाव असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांचं निधन झाल्यावर तक्रारदार यांची आई, बहीण, भाऊ यांचा वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाकडे अर्ज केला होता। तक्रारदार त्या अर्जाचा पाठपुरावा करीत असताना त्यांची शरीफ शेख यांच्याशी भेट झाली व त्यांनी प्रलंबित काम करून देण्यासाठी 3000 रुपयांची लाच मागितली। त्या तक्रारीची पडताळणी करून पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गणेश कुंभार यांनी पडताळणी करून शुक्रवारी सापळा रचला। खासगी इसम शेख याला तक्रारदाराकडून 3000 रुपयांची लाच स्वीकारताना इनामदार हॉटेल समोरील रस्त्यावर रंगेहात पकडण्यात आलाय। तो त्या कार्यालयात एजंट म्हणून काम करीत होता असं तक्रारदाराचं म्हणणं आहे। एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडल्यावर त्यास ताब्यात घेण्यात आलंय। ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे व सोलापूर अधीक्षक शीतल जानखराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।